बच्चू कडूजी, एक तर प्रहार संघटना आहे आणि ती शिवसेनेच्या अखत्यारीत चालणार, ज्यामुळे जवळपास तुमचा शिवसेनेतला प्रवेश हा निश्चित आहे आणि 9 वाजता देखील तुम्हाला बोलवल्याचं कळतंय, पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतंय. कितपत खरं? तर अजून मला काही माहित नाही नेमकं काय. आता तुमच्याकडूनच मी ऐकतोय. अच्छा. बच्चू कडूजी, दुसरं म्हणजे पूर्णतः शिवसेना आणि तुमची नाळ जर आपण पाहिलं तर तुम्ही तितकेच आग्रही आहात, मात्र पक्षात आल्यानंतर कुठेतरी सौम्यतेची गोष्टी या कराव्या लागतील, कारण आपली अनेक आंदोलनं पाहिली तर या संदर्भात ते त्यावेळी तुमचा स्वतःची संघटना होती, मात्र आता इथे मुख्य नेत्यांची परवानगी घ्यावी लागेल तुम्हाला. त्याकडे कसं पाहता नेमकं? त्याशा काय अटी कुठे वगैरे ठेवण्यात कुठे आलेल्या आहेत का तुमच्याकडे? हिंदुस्थानाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं तर दिव्यांग, शेतकरी, वंचित घटकासाठी बच्चू कडू आहे तसाच राहील. यात काही बदल होणार नाही. नाही, अर्थात, पण त्या संदर्भात तुमच्या आंदोलनाची जी भूमिका असते किंवा जे आंदोलनं असतात ही फारच आक्रमक असतात. शिवसेनेची देखील ती स्टाईल आहे. मात्र पक्षात आल्यानंतर काही अटी या ठेवल्या गेलेल्या आहेत का तुमच्यासमोर? असं काही झालंय का भेटी दरम्यान? शेतकरी, मजूर आणि दिव्यांगासाठी काय अटी राहणार आहे? आणि त्याच्याशिवाय आमच्याजवळ आहे तरी काय? हा. माझं काय मत आहे, आमचं आयुष्य जर आम्ही त्या बच्चू, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगासाठी खर्च करणार आहोत तर त्याच्या अटीचा काय विषय काय? बरं. बच्चू कडूजी, इथे उपमुख्यमंत्री किंवा शिवसेनेचे मुख्य नेते यांनी ज्या पद्धतीने आपल्याला फोन करून बोलवलेलं आहे, तर तुम्ही त्यांच्या भेटीसाठी जाणार आहात का? आणि नेमकं त्यांचं जी आता प्रस्ताव अजून आहे मला काही तो फोन मान्य आले, करणार आहात का? अजून अजून निश्चित नाही आहे. मी हां. आताच खर तर तुमच्याशी पहिल्यांदा बोलतोय. मला तुम्ही एकदम फोन करून मला जे माहिती नाही आहे ते सगळं सांगत आहे. तर मला असं वाटतं का हां. मला सगळं माहिती घेऊ द्या ना, मग मी सांगतोय काय आहे तर नेमकं.